नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टरच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण 28 सप्टेंबरची काही दैनंदिन चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत, जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, हरित ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र राज्यात किती लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करारात करण्यात आली आहे? तर एकूण 1.29 कोटी रुपयांचे गुंतवणूक सामंजस्य करार करण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात हरित ऊर्जा क्षेत्रात 1.29 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यापासून किती मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे? तर एकूण 15,100 मेगावॅट ऊर्जा निर्माण होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक स्वयंरोजगार आहेत? तर कृषी या क्षेत्रात सर्वाधिक स्वयंरोजगार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार कृषी क्षेत्रात सर्वाधिक किती टक्के स्वयंरोजगार आहे? तर एकूण 82% आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्थेने 2023-24 या आर्थिक वर्षात किती टक्के दराने वाढ केली आहे? तर एकूण 8.2% वाढ केलेली आहे. त्याच्यानंतर केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार मागील 6 वर्षात कोणत्या राज्यात रोजगाराच्या संधीचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर राजस्थान आणि छत्तीसगड येथे रोजगाराच्या संधी कमी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार 2017 मध्ये एकूण लोकसंख्येच्या 22% महिला रोजगार करत होत्या. त्यात वाढ होऊन ते प्रमाण किती टक्के झाले आहे? तर एकूण 40.3% झालेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचा खेळाडू शाकिब अल हसन यांनी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? बांगला या देशाचे खेळाडू आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यटन दिन हा 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक पर्यटन दिन 2024 ची थीम काय आहे? तर पर्यटन आणि शांतता ही जागतिक पर्यटन दिनची थीम होती 2024च्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक पर्यटन दिन 2024चा यजमान देश कोणता आहे? तर जॉर्जिया आहे. त्याच्यानंतर भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवरील संघटना असलेल्या ग्लोब नेटवर्कच्या किती सदस्य असलेल्या संचालन समितीत भारताचा समावेश झाला आहे? 15 सदस्य असलेल्या संचालन समितीत भारताचा समावेश झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवरील संघटना ग्लोब नेटवर्कची 5वी बैठक कोठे पार पडली? तर बीजिंग या देशात पार पडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवरील संघटना ग्लोब नेटवर्कच्या सदस्यपदी भारताची निवड झाली असून एकूण किती देश या संघटनेचे सदस्य आहेत? तर एकूण 121 देश या संघटनेचे सदस्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवर संघटना ग्लोब नेटवर्कची स्थापना कधी झाली? तर जून 2021 रोजी झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थेने ABHED ॲडव्हान्स बॅलिस्टिक्स फॉर हाय एनर्जी डिफीट हे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे DRDO. त्यानंतर पुढचा प्रश्न, ASEAN ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन चेअरमॅनपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर गिरीश चंद्र मुर्मू यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर ग्रेटर नोएडा येथे करण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ग्रेटर नोएडा येथे उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2024 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? तर जगदीप धनखड यांच्या हस्ते झालेले आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा लास्टचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूने IBSF वर्ल्ड मेन्स 6 रेड स्नूकर चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा जिंकली आहे? तर या क्वेश्चनचे आन्सर आहे कमल चावला. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा टेस्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवरील संघटना ग्लोब नेटवर्कची 5वी बैठक कोठे पार पडली? तर मित्रांनो, या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.